अरे ऐका ना, ते मुद्देच सांगतोय मी तुम्हाला काय काय मुद्दे होते. आता 3,000 कोटीचा हा प्रकल्प होता. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस 3,000 कोटी समथिंगचा हा प्रकल्प होता. आता हा प्रकल्प किती हजार कोटीत केला आपण? 7,100. बोला बोला, तुम्हाला आकडे माहित आहेत. अध्यक्ष महाराज, हा प्रकल्प आपण आता जवळपास 7,181 कोटी रुपयावर आपण घेऊन गेला. या प्रकल्पाचं 1 किलोमीटरवर सुधीर भाऊ, धान उत्पादकाला बोनस मिळत नाही, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. ऐका ऐका, 1 किलोमीटरवर 540 कोटी रुपये खर्च केलेत. 1 किलोमीटरवर 540 कोटी रुपये आपण खर्च केले. 13.3 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 7,181 कोटी रुपये आपण खर्च केले. हा फुलप्रूफ असला पाहिजे. मला आता खरं तर मी तुम्हाला, माझा सवाल आहे या सरकारला की या प्रकल्पाची श्वेतपत्रिका आपण जाहीर करावी. काय काय टेक्निकल मुद्दे आपण त्याच्यात घेतले, काय काय अडचणी येणार नाही, एवढा पैसा का लागला त्या ठिकाणी, याचं उत्तर सरकार देईल का? हे सरकारने पैसे कर्जरूपाने घेतले अध्यक्ष महाराज. हे राज्याच्या जनतेवर बोजा टाकला. मग या पैशाचा हिशोब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला आहे अध्यक्ष महाराज. पत्रकाराला विचारायचा अधिकार आहे, मीडियाला विचारायचा अधिकार आहे. तुम्हाला विचारता येणार नाही असा सवाल होऊ शकतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मला याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी आणि याच्यातल्या सगळे किती पैसे कसे कसे खर्च झालेत, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, काय टेक्निकल त्याच्यामध्ये काल परवाची घटना घडली, त्या घटनेमुळे त्या फुलप्रूफ तो प्रोजेक्ट नाही. त्या प्रकल्पाचा विरोध नाही, काँग्रेसने सुरुवात केली होती, काँग्रेसच्या सरकारने सुरुवात केली होती, त्याला विरोध करायचं कारण नाही. पण एवढे पैसे त्याच्यामध्ये खर्च केलेत, त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे अध्यक्ष महाराज.